खरं तर समाजामध्ये आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो. खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं, आम्ही गुरु मानलं. आणि काही वेळा तिथं होत असलेला कार्यक्रम, मग तो महाशिवरात्रीचा असेल, गुरुपौर्णिमेचा असेल, या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य वाटपाचा असेल, या निमित्तानं आम्ही उपस्थित राहत होतो. यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानले आणि त्यानिमित्तानं संपूर्ण कुटुंब आम्ही त्या कार्यक्रमात उपस्थित राहत होतो. माध्यमांमधून सातत्याने दाखवले जाणारे व्हिडिओ हे काही वर्षापूर्वीचे आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अनेकांनी ती पाद्यपूजा केली, तशी मी माझ्या पतीने देखील ती पाद्यपूजा केली. 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचं कृत्य, एखाद्याची वैयक्तिक वागणूक, त्याचं वैयक्तिक आयुष्य याच्याबाबत आपल्याला कोणतीही सुत्राम कल्पना नसते. आज आपण ज्यांच्याबरोबर आहोत, जे आपल्याबरोबर आहेत, ते उद्या पुढे जाऊन कसं वागणार आहेत ही कल्पना आपल्या कोणाला नसते.